नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराजांच्या अत्यंत अलौकिक प्रवचनावर चिंतन करणार आहोत. महाराज परमार्थाचे मूळ मर्म समजावताना एका लहान बालकाचे उदाहरण देतात. आई करता रडणारे मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही. तुम्ही त्याच्यापुढे कितीही सोन्याची खेळणी टाका, गोड पदार्थ द्या, पण ते बाळ आईच्या मिठीत गेल्याशिवाय शांत होत नाही. अगदी तशीच अवस्था आपल्या जीवाची आहे. आपण संसारात सुख शोधत फिरतो, कधी पैशात, कधी बंगल्यात, कधी पदांमध्ये. पण मनाला खरी शांती मिळते का? तर मुळीच नाही. कारण जीवाचे मूळ घर हा परमेश्वर आहे. जोपर्यंत जीव परमेश्वराची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत तो समाधानाच्या शोधात असाच धडपडत राहणार. म्हणूनच गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंचाची काळजी करत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा भगवंताची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. महाराज एक फार मोठा प्रश्न विचारतात. सर्व जगताचा जो पालन करता आहे तो आपले पालन नाही का करणार? सूर्य उगवतो, नद्या वाहतात, झाडांना फळे येतात. हे सर्व कोणाच्या सत्तेने चालले आहे? तर साक्षात भगवंताच्या सत्तेने. मग ज्या देवाने आपल्याला या जगात आणले तो आपल्या अन्नाची आणि संरक्षणाची सोय करणार नाही का? हा अढळ विश्वास म्हणजेच निष्ठा. महाराज बजावून सांगतात, प्रत्येक गोष्ट भगवंताच्याच सत्तेने होते हे एकदा लक्षात ठेवले की मग प्रपंच आपल्याला कधीही बाधक ठरत नाही. प्रपंचात कर्तव्य अवश्य करा, पण काळजी भगवंतावर सोडून द्या. शेवटच्या श्वासापर्यंत एका भगवंतावरची निष्ठा मात्र घट्ट सांभाळा. निष्ठा कशी असावी हे दाखवण्यासाठी महाराज पुराणातील भीष्माचार्य आणि द्रौपदीची एक सुरस कथा सांगतात. महाभारताच्या युद्धात भीष्माचार्यांनी पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा असती ती खोटी होणे अशक्य होते. सर्व पांडव घाबरले, चिंताग्रस्त झाले. पण द्रौपदीची श्रीकृष्णावर अगाध निष्ठा होती. ती म्हणाली, आपण श्रीकृष्णाला विचारू. द्रौपदी श्रीकृष्णाकडे गेली. श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला, भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल? तरी आपण एक प्रयत्न करू. रात्रीच्या वेळी श्रीकृष्ण स्वतः द्रौपदीला घेऊन भीष्माचार्याच्या आश्रमात गेले. विचार करा भक्तांनो, साक्षात जगताचा मालक द्वारकाधीश श्रीकृष्ण द्रौपदीचे अलंकार आणि वस्तू हातात धरून आश्रमाबाहेर एका सेवकासारखे उभा राहिले. श्रीकृष्णाने सांगितले, भीष्माचार्य झोपत आहेत, आत जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर. द्रौपदीने तसेच केले. गाढ झोपेत असलेल्या भीष्माचार्यांनी अजाणतेपणाने अखंड सौभाग्यवती भव असा महान आशीर्वाद देऊन टाकला. नंतर जेव्हा त्यांनी पाहिले की ही तर द्रौपदी आहे, तेव्हा ते म्हणाली, द्रौपदी, ही अक्कल तुझी खचितच नव्हे. तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग. द्रौपदी म्हणाली, माझ्याबरोबर गडी आला आहे, तो बाहेर उभा आहे. भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले तर ते साक्षात श्रीकृष्ण होते. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा भगवंताने भक्ताच्या निष्ठेसाठी अशी मोडून काढली. महाराज सांगतात, भगवंतावर जर द्रौपदीसारखी पूर्ण निष्ठा असेल तर संकट कितीही मोठे असू द्या, साक्षात परमेश्वर तुमच्यासाठी धावून येतील. परंतु आपल्या आणि भगवंताच्या निष्ठेच्या आड काय येते? तर गोंदवलेकर महाराज उत्तर देतात, आपला अभिमान. हा मीपणा किंवा अभिमान सर्वांना अत्यंत घातक आहे. मी करता आहे, मी हुशार आहे, मी धनवान आहे, हा अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो. या मानवी अहंकाराचा नाश करण्यासाठीच परमात्म्याला युगायुगात वारंवार अवतार घ्यावे लागले. महाराज अत्यंत सुंदर उपमा देतात. अभिमान हा जमिनीतील हरळीसारखा असतो. ती वरून काढून टाकली तर तिची मुळे खाली राहतात आणि पुन्हा उगवतात. या अभिमानाच्या हरळीला मुळासकट उपटून टाकण्यासाठी भगवंताच्या नामासारखा दुसरा कोणताही उपाय नाही. अभिमान घालून नामावर निष्ठा कशी ठेवावी? तर महाराज भक्त प्रल्हादाचे उदाहरण देतात. भक्त प्रल्हादाने नामावर जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवायला हवी. प्रल्हादावर बापाने भयंकर अत्याचार केले, त्याला विष प्यायला दिले, आगीत टाकले, पण त्याने नाम सोडले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रल्हादाने नाम विषयांच्या किंवा संसारातील सुखसोयींच्या मागणीसाठी घेतले नाही, तर मन निर्विषय होण्यासाठी घेतले. महाराज आपल्याला सावध करतात.
आणखी आपण काय करतो? आपण देवाची पूजा करतो, नाम घेतो, ते संसारातील वस्तू, पैसा, मान मरादब मिळवण्यासाठी. नामाचा उपयोग विषयासाठी करू नका. नामासारखे दुसरे कोणतेही शाश्वत सत्य या जगात नाही. हे नामच तुम्हाला याच मानवी जन्मात शांती आणि समाधानाचा खरा ठेवा मिळवून देईल. भक्तांनो, ज्याच्या मनात परमात्म्याविषयी अशी दृढ निष्ठा निर्माण होते त्याचे जीवन कसे बनते? तर तो चिंतेतून पूर्ण मुक्त होतो. त्याला माहिती असते की सर्व जगताचा मालक रामराया माझा सांभाळ करत आहे. त्याचा अहंकार गळून पडतो. तो प्रत्येक यशाचे श्रेय भगवंताला देतो आणि निरहंकारी बनतो. त्याला अखंड शांती लाभते. नामस्मरणामुळे त्याचे मन निर्विषय बनते आणि याच जन्मात समाधानाचा अनुभव मिळतो. त्याचे जीवन म्हणजे रामाच्या चरणी वाहिलेले एक सुंदर पवित्र फूल बनून जाते. तर भक्तांनो, आजच्या या प्रवचनाचा संदेश तुमच्या अंतःकरणात कोरून ठेवा. संसाराची व्यर्थ काळजी सोडा. स्वतःचा अभिमान नामाच्या बळावर नष्ट करा आणि द्रौपदी व प्रल्हादासारखी परमात्म्यावर अचल निष्ठा ठेवा. मुखाने अखंड रामनाम जपा, मग साक्षात रामराया तुमच्या पाठीशी उभा राहील यात शंकाच नाही. तर आजचे हे मन शांत करणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे प्रवचन आवडले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून महाराजांच्या चरणी आपली निष्ठा नक्की व्यक्त करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.